हॅलो मित्रांनो, 10वीच्या माझ्या मित्र-मैत्रिणींनो, 10वी खूप महत्वाचं वर्ष. बोर्डची एक्झाम द्यायची आहे. पॅन्डेमिक आहे. ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. प्रॉब्लेम आहे, कळत नाहीये. स्कूलमध्ये चाललंय पण लिंक लागत नाहीये. प्रॉब्लेम आहेत. समजण्यामध्ये, कन्सेप्ट समजण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. होतो, सर्वांनाच होतोय. 10वीचं वर्ष आहे, बोर्ड द्यायचंय. त्याच्यामध्ये आता बोर्डने अजून एक चेंजेस केलेत. सगळे क्वेश्चन्स आता ऍप्लिकेशन बेस्ड आहेत आणि इव्हन ऑब्जेक्टिव्ह पण आहेत. त्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनच्या प्रिपरेशनसाठी कन्सेप्ट क्लिअर करणं खूप महत्वाचं आहे. सो कन्सेप्ट क्लिअर नसतील तर सॉल्व्ह करणं, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह करणं, एमसीक्यू सॉल्व्ह करणं खूप डिफिकल्ट होऊन जाईल. त्यासाठी कन्सेप्ट क्लिअर करणं तर खूपच महत्वाचं आहे. सो त्याच कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी एक माझा छोटासा प्रयत्न, ज्याच्यामुळे तुम्हाला कन्सेप्ट इझिली समजून येतील आणि कुठल्याही टाईपचे क्वेश्चन्स जर तुम्ही सॉल्व्ह करायला गेला, कन्सेप्ट क्लिअर असतील तर कुठल्याही टाईपचे क्वेश्चन्स कसेही ट्विस्ट करून आले तर इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. सो त्यासाठीच माझा एक छोटासा प्रयत्न, 10वीचे सायन्स सीबीएसई बोर्डचे सायन्स आपण स्टार्ट करूया. मी एक्सप्लेन करतेय इझी वे मध्ये. आवडलं तर नक्की सांगा. ओके, सो तर स्टार्ट करूया. सीबीएसई 10th सायन्स इलेक्ट्रिसिटी चॅप्टर पासून. खूप महत्वाचा चॅप्टर आहे इलेक्ट्रिसिटी. मॅक्सिमम मार्क्स कॅरी करतो हा चॅप्टर. आणि या चॅप्टरमध्ये मेनली म्हणजे कन्सेप्ट तर आहेतच आणि त्याच्याबरोबर न्यूमेरिकल्स पण आहेत. खूप डिफरंट टाईप्सचे, डिफरंट व्हरायटीचे न्यूमेरिकल्स आहेत. तर त्या न्यूमेरिकलला सॉल्व्ह करण्यासाठी कन्सेप्ट तुमची क्लिअर करणं खूप 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 गरजेचं आहे. तर चला तर मग स्टार्ट करूया इलेक्ट्रिसिटी चॅप्टर पासून. बेसिक इलेक्ट्रिसिटी आपल्याला स्टार्ट करायची आहे. ठीक, तर स्टार्ट करूया इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय हे ह्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटी वर्ड येतो इलेक्ट्रॉन्स पासून. तर इलेक्ट्रॉन्स काय आहेत आपल्याला माहिती आहे. ऍटम्स. प्रत्येक मॅटर, प्रत्येक गोष्ट आपल्या शेजारी जी आहे त्याला आपण मॅटर म्हणतो. त्या मॅटरमध्ये मॅटर्स ऍटम्स पासून बनलेले असतात आणि प्रत्येक ऍटम चा फंडामेंटल पार्टिकल ऍटम्स बनतो 3 डिफरंट टाईपच्या पार्टिकल पासून: प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. आणि त्यांची फंडामेंटल प्रॉपर्टी आहे, प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सची एक फंडामेंटल प्रॉपर्टी आहे, ते चार्ज कॅरी करतात. तर त्याच चार्ज बद्दल जो स्टडी आहे त्याला आपण इलेक्ट्रिसिटी म्हणतो. राईट? सो इलेक्ट्रिसिटी म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला डोक्यात ठेवायचंय की स्टडी ऑफ चार्जेस. आपल्याला लक्षात ठेवायचंय चार्जेस. आपल्याला स्टडी करायचंय चार्जेसचा. तर चार्जेस काय असतात, कसे मूव्ह होतात, का मूव्ह होतात, त्याबद्दल पहिल्यांदा आपल्याला पहिल्यांदा जाणून घ्यायचंय. तर आपण स्टार्ट करूया फर्स्ट इलेक्ट्रिसिटी पासून, टाइप्स ऑफ इलेक्ट्रिसिटी पासून. इलेक्ट्रिसिटी हा एक ब्रांच आहे फिजिक्सचा, खूप इम्पॉर्टंट ब्रांच आहे फिजिक्सचा. त्याच्यामध्ये आपण चार्जेस स्टडी करतो. ते चार्जेस अगेन त्या चार्जेसची स्टडी करण्यासाठी आपल्याला मेन बघायला लागते. 2 टाईप्सचे असतात चार्जेस. एक जे मूव्ह होत नाहीत, स्टेशनरी आहेत, ते मूव्ह होत नाहीत, एकाच ठिकाणी ते पॅक आहेत, ते फक्त कलेक्ट होतात, अपोजिट चार्जेस कलेक्ट होतात पण ते मूव्ह होत नाहीत. त्याबद्दल जो स्टडी आहे तो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. तो आपल्याला नंतर विचारायचा, आता सध्या त्याचं नाही लक्ष हे करायचं. आपल्याला थोडी इंट्रोडक्शन तुम्ही आधीच क्लास 8 मध्ये बघितलेली आहे आणि बेटर मोर डिटेलमध्ये तुम्हाला 11th आणि 12th मध्ये ते शिकायला मिळेल. तर ह्या वर्षी 10th मध्ये आपण नाही कॉन्सन्ट्रेट करायचं स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी फक्त एवढंच जाणून घ्या की जी इलेक्ट्रिसिटी, द ब्रांच ऑफ फिजिक्स जो स्टेशनरी चार्जेस बद्दल विचार करतो, त्याचे सगळे कन्सेप्ट आपण तिथे क्लिअर करतो, जे चार्जेस स्टेशनरी आहेत. तुम्ही थोडेफार एक्झाम्पल बघितलेले आहेत ऑलरेडी. ज्यावेळेला आपण कंगवा ज्यावेळेला आपण ड्राय हेअरवर मूव्ह करतो, रब करतो आणि त्याच्यानंतर पेपर्स जवळ घेऊन येतो, छोट्या पेपर पीसेस जवळ ज्यावेळेला घेऊन येतो, तर त्यावेळेला ते पेपर पीसेस इझिली अट्रॅक्ट होतात. का अट्रॅक्ट होतात? कारण तिथे कलेक्शन ऑफ चार्जेस होतात.
चार्जेस. सो चार्जेस दॅट इज अ निगेटिव्ह. देर आर टू टाइप्स ऑफ चार्जेस. एक पॉझिटिव्ह असतं आणि एक निगेटिव्ह आहे. देन दोज चार्जेस गेट कलेक्टेड वेन वी रब. आपण ज्यावेळेला रब करतो कोंब त्यावेळेला ते चार्जेस कलेक्ट होतात एका ठिकाणी, आणि ते अपोजिट असल्यामुळे ते ज्यावेळेला चार्जेस कलेक्ट होतात ते जे अनचार्ज पार्टिकल्स आहेत त्यांना अट्रॅक्ट करतात, आणि त्याच्यामुळे पेपर बिट्स अनचार्ज आहे, तिथे कलेक्शन नाही आहेत, ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहेत. पण ज्यावेळेला आपण जो कोंब आपण ज्यावेळेला रब करतो आपल्या हेअरवर, केसांवर, त्यावेळेला सगळे चार्ज पार्टिकल्स असतात जे कोंबमध्ये, कोंब इन्सुलेटर आहे, कोंबमध्ये जे चार्ज कलेक्ट होतात, आणि ज्या वेळेला आपण तो कोंब पेपर पीसच्या जवळ घेऊन येतो, छोटे छोटे पेपर्स पार्टिकल्सच्या जवळ आपण घेऊन येतो, त्यावेळेला ते चार्ज पार्टिकल्स अप्लाय करतात अपोजिट चार्जेस, आणि ज्याच्यामुळे ते पेपर पीसेस अट्रॅक्ट होतात कोंब जवळ. राईट. सो इथे काय होतं, कलेक्शन चार्ज, कोंब मध्ये चार्ज कलेक्ट झालेत, त्याच्यामुळे ते अट्रॅक्ट करतात अनचार्ज पेपर पीसेसला. सो या टाईपचा जोही स्टडी आहे तो स्टडी स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी मध्ये येतो किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये येतो. राईट. आणि दुसरा आहे ब्रांच करंट इलेक्ट्रिसिटी. करंट दॅट इज फ्लो. ज्या वेळेला चार्जेस फ्लो करतात, ते एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेस पर्यंत फ्लो करतात, त्या चार्जेसला आपण करंट म्हणतो. सो त्या टाईपच्या चार्जेस, जे चार्जेस मूव्ह करतात आणि त्या चार्ज बद्दल ज्यावेळेला स्टडी आपण करतो, त्याचे सगळे ऍस्पेक्ट्स आपण ज्यावेळेला स्टडी करायचे, तो स्टडी येतो करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये. राईट. सो करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आपल्याला बघायचंय, ह्या वर्षी आपल्याला शिकायचंय करंट इलेक्ट्रिसिटी. जे चार्जेस जे मूव्ह करतात, आपण ज्यावेळेला बघतो की ज्याला बल्ब आपण ग्लो करतो, एक एलईडी सपोज आपण थ्रू द कंडक्टर आपण ज्यावेळेला कनेक्ट करतो बॅटरीला, मग तो एलईडी ग्लो होतो. कशामुळे होतो, तर त्याच्यामध्ये हे चार्ज पार्टिकल्स असतात, ते चार्ज पार्टिकल्स मूव्ह होतात, ते कंडक्टर थ्रू जातात. ते मेटल आपण कनेक्ट करतो, बल्ब आणि बॅटरी यांच्यामध्ये एक मेटल आहे, तो मेटलला आपण कंडक्टर म्हणतात. सो त्या कंडक्टर थ्रू काही चार्ज पार्टिकल्स मूव्ह होतात. वन एंड, बॅटरीच्या एक एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत ते पार्टिकल्स मूव्ह होतात. अशाच मूव्हमेंट ऑफ चार्जेसची स्टडीला आपण करंट इलेक्ट्रिसिटी म्हणतो. सो या चॅप्टरमध्ये आपल्याला हेच बघायचंय, हे चार्जेस का मूव्ह होतात, कशामुळे मूव्ह होतात, आणि त्याच्याबद्दल काही फिजिकल क्वांटिटीज जसे आहेत करंट, पोटेन्शियल डिफरन्स, रेझिस्टन्स, रेझिस्टिव्हिटी, कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टन्स, अशा प्रकारे भरपूर काही आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं. तर करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरमध्ये आपलं मेनली बघणार आहे तर चार्जेस जे मूव्ह करतात वन एंड वायरच्या एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत. चला तर बघूया हे कसे मूव्ह करतात, का मूव्ह करतात. त्याच्यासाठी आपल्याला एक बेसिक स्ट्रक्चर बघायचंय. ऍटमच्या बेसिक स्ट्रक्चर पासून आपल्याला सुरुवात करायची. ठीक. तो बघूया आपण ऍटम्स. तुम्हाला माहितीच आहे, क्लास 9 मध्ये तुम्ही शिकलाच आहे स्ट्रक्चर ऑफ ऍटम. तो स्ट्रक्चर ऑफ ऍटम काय काय असतं ऍटम्सच्या मध्ये. ऍटम हा स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. ऍटम एक काय, ऍटम्स मेड अप ऑफ 3 फंडामेंटल पार्टिकल्स. त्याच्यामध्ये 3 फंडामेंटल पार्टिकल्स आहेत, छोटे पार्टिकल्स आपण म्हणतो त्यांना, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स एक सेंटरमध्ये कलेक्शन असतात, सेंटरमध्ये असतात, त्या सेंटरला आपण न्यूक्लियस म्हणतो. आणि त्यामुळे प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स टुगेदर आर कॉल्ड as न्यूक्लियॉन्स. त्यांना आपण न्यूक्लियॉन्स पण म्हणतो. राईट. प्रोटॉन्स पॉझिटिव्हली चार्ज असतं आणि न्यूट्रॉन्स चार्ज कॅरी करत नाही, नो चार्जेस. आणि इलेक्ट्रॉन्स खूप स्मॉल टायनी पार्टिकल्स जे रिव्हॉल्व करतात अराउंड न्यूक्लियस, ते कंटिन्युअसली रिव्हॉल्व करतात. तुम्ही इथे पाहत असाल इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतात. का रिव्हॉल्व करतात, रिझन काय आहे त्यांचं, त्याच्यासाठी आपल्याला बघायला लागेल चार्ज. प्रोटॉन्स पॉझिटिव्हली चार्ज असतात आणि इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज असतात. इलेक्ट्रॉनचं मास खूप 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 कमी असतं कम्पेअर्ड टू प्रोटॉन्स. सो प्रोटॉन्स सेंटरमध्ये असतात, ते मूव्ह करू शकत नाहीत.
प्रोटॉन्स पॉझिटिव्हली चार्ज आहेत, इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज आहेत. ते पॉझिटिव्ह आणि आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस प्रत्येक वेळेला अट्रॅक्ट करतात एक दुसऱ्यांना. हे पॉझिटिव्ह चार्जेस जे प्रोटॉन्सच्या आत पॉझिटिव्ह चार्जेस आहेत ते अप्लाय करतात फोर्स ऑफ अट्रॅक्शन इलेक्ट्रॉन्सवर, आणि ज्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्सला सेंट्रिपिटल फोर्स मिळतो आणि ज्यामुळे ते एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये कंटिन्युअस एका एनर्जी लेवलमध्ये ते ऑर्बिट करत राहतात, रिव्हॉल्व्ह करत राहतात. स्ट्रक्चर इलेक्ट्रॉन्सचं तुम्ही बघितलेलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑलरेडी तुम्ही क्लास 9th मध्ये शिकलेला आहात. आपल्याला फक्त या वेळेला बघायचंय की काय असतात फ्री इलेक्ट्रॉन्स आणि कसे हे इलेक्ट्रॉन्स कसे हेल्प करतात कंडक्शन इलेक्ट्रिसिटीसाठी, इलेक्ट्रिसिटी मुवमेंटसाठी कसे ते हेल्प करतात ते आपल्याला बघायचंय मेनली. सो त्यासाठी आपल्याला जाणून घ्यायला लागेल काही अबाउट फ्री इलेक्ट्रॉन्स. तर काय असतात हे फ्री इलेक्ट्रॉन्स. सो त्याच्यासाठी फर्स्ट आपल्याला बघायचं इलेक्ट्रॉन्स. आपल्याला कळालं आता की इलेक्ट्रॉन्स का मूव्ह करतात, कारण त्यांना फोर्स आहे जो सेंटर पासून फोर्स अप्लाय होतो त्यांच्यावर प्रोटॉन्स कडून. प्रोटॉन्स इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करतायत, ज्याच्यामुळे ऍक्च्युली इलेक्ट्रॉन्सला मूव्ह करायचंय मूव्ह स्ट्रेट, पण प्रोटॉन त्याला आपल्या साईडला आपल्याकडे अट्रॅक्ट करतात, ज्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्सला मूव्ह करायला लागलंय सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. हे स्ट्रक्चर एक्झॅक्टली सिमिलर आहे आपल्या सोलर सिस्टम बरोबर सेम. त्याच्यामध्ये काय प्लॅनेट्स मूव्ह होत आहेत अराउंड सन. सन काय करते, सन ऍट द सेंटर, इट इज नॉट मूव्ह नाही करत आहे, ते सेंटरमध्ये आहे. सन ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करतोय एव्हरी प्लॅनेटवर, ज्याच्यामुळे ते प्लॅनेट्स अट्रॅक्ट होत आहेत आणि ते अटॅच्ड आहेत त्या सोलर सिस्टीम मध्ये, आणि ते एक्झॅक्टली एका फिक्स्ड ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह करतात. का ते करतात, तर त्यांना एक फोर्स अट्रॅक्ट करतोय सेंटर पासून. त्यामुळे त्या सेंटर पासून अट्रॅक्ट करण्यासाठी जे फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स सन अप्लाय करते. सिमिलरली इथेही एका छोट्याशा ॲटम मध्ये पण प्रोटॉन्स असतात, ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन अप्लाय करतात इलेक्ट्रॉन्सवर. बिकॉज ऑफ दॅट इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट होतात आणि ते इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह होतात एका फिक्स्ड ऑर्बिटमध्ये. नंतर एका स्ट्रक्चर मेटल्समध्ये काय होतं, मेटलची साईज ऑफ ॲटमची साईज खूप मोठी आहे. त्याच्यामुळे जे इलेक्ट्रॉन्स असतात लास्ट शेलमध्ये त्यांना आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतो. ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवर जो फोर्स अप्लाय होतोय प्रोटॉन पासून तो खूप कमी आहे, कारण डिस्टन्स सेंटर पासून त्यांचं डिस्टन्स खूप लांब आहे, जास्त आहे डिस्टन्स. त्यामुळे काय होतं, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो इलेक्ट्रॉन्सवर अप्लाय होतोय तो खूप कमी आहे. त्यामुळे तो इलेक्ट्रॉन इझिली ते ॲटम सोडू शकतो. त्याला गरजेचं नाही की मी तिथेच राहू, कारण मला तर फोर्स नाही मिळत आहे सेंटर पासून. तर मग काय करतो, आता त्याला नाही मिळत आहे तर तो कशाला थांबेल तिथे, तर त्याला लगेच तो बाहेर सुटायला लागतो. त्यामुळे तो बाहेर एकदा निघाला की त्या इलेक्ट्रॉनला आपण म्हणतो फ्री इलेक्ट्रॉन्स. जे आपण हे एक्झाम्पल घेऊ शकतो, पेरेंट्स, मुलं, काही मुलं असतात घरी आहेत, 10वी मध्ये आहेत, घरी राहून शिकतात, आणि काही मुलं आहेत दूर राहतात पाचगणीला, बोर्डिंग स्कूलमध्ये, हॉस्टेलमध्ये राहतात, राईट. मग तिथे काय होतं, ह्याच्यावर आता जी मुलं घरात आहेत पेरेंट्स कंट्रोलमध्ये ठेवतात त्यांना, त्यामुळे ते बाहेर काहीही करू शकत नाहीत, निसटू शकत नाहीत बाहेर, कारण पेरेंट्स कंटिन्युअसली पेरेंट्सचा कंट्रोल असतो. पण जी मुलं लांब आहेत पेरेंट्स पासून, हॉस्टेलमध्ये राहतात, सगळे असं होत नाही, पण काही काही मुलांमध्ये असतं की पेरेंट्स तर नाही आहेत बघायला ना, चला आपण मजा करूया, अभ्यास नाही केला, आज नाही केला, उद्या करूया, अशामध्ये काय करतात, ती हातातून जायला सुरुवात होतात. तीच कंडिशन, सेम कंडिशन होते ह्या इलेक्ट्रॉन्सवर. जे इलेक्ट्रॉन्स सेंटर्सच्या जवळ आहेत त्यांच्यावर प्रोटॉनचं मोर अट्रॅक्शन जास्त आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे, त्यामुळे ते ॲटमशी बाइंड करतात, ॲटम्सला कनेक्टेड राहतात, ते जाऊ शकत नाहीत बाहेर. पण जे इलेक्ट्रॉन्स खूप लांब आहेत प्रोटॉन पासून, त्यांच्यावर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी अप्लाय होतो, आणि त्यामुळे ते जर त्यांना नाही फोर्स मिळत आहे तर ते इझिली ते सुटून जातात इलेक्ट्रॉन ॲटम पासून. तर अशा इलेक्ट्रॉन्सला आपण म्हणतो फ्री इलेक्ट्रॉन्स. राईट, कळालं फ्री इलेक्ट्रॉन्स काय असतात ते.
ते फ्री इलेक्ट्रॉन्स, आता एक ॲटम एक किंवा दोन फ्री इलेक्ट्रॉन्स देऊ शकतो. मग तसे आपल्याला माहिती आहे की मेटल्सच्या मध्ये भरपूर ॲटम्स असतात, करोड बिलियन मध्ये असतात ॲटम्स. मग एव्हरी ॲटम्स, सगळे ॲटम्स अगर जर दोन 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 जरी इलेक्ट्रॉन्स बाहेर फ्री इलेक्ट्रॉन्स जर प्रोव्हाइड करू लागले तर तिथे सुद्धा बिलियन्स ट्रिलियन्स इलेक्ट्रॉन्स बनतील. सो ते सगळे इलेक्ट्रॉन्स रिस्पॉन्सिबल असतात करंट कंडक्शनसाठी. नेक्स्ट मग तुम्ही बघाल इथे डायग्राम, इथे तुम्ही हे बघताय पॉझिटिव्ह जे तुम्हाला राऊंड सर्कल्स दिसत आहेत ते इलेक्ट्रॉन्स आहेत, फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, बाहेर पडलेत. आणि हे पॉझिटिव्ह जे दिसतंय ते ॲटम्स आहेत, त्या ॲटम्स पासून हे इलेक्ट्रॉन्स फ्री इलेक्ट्रॉन्स बाहेर पडलेत. नाव हे इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युअली रॅन्डमली, एक तुम्ही नॉर्मल कंडक्टर घेतला तर त्याच्यामध्ये हे इलेक्ट्रॉन्स रॅन्डमली कुठल्याही डायरेक्शन मध्ये मूव्ह करतात. तिथे काही एक पर्टिक्युलर डायरेक्शन नाहीये, त्यांना जसं वाटेल तसे ते जातात. ह्या डायरेक्शन मध्ये पण तुम्ही बघाल इथेही तुम्हाला दिसतील हे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे सगळे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत. ते कुठल्याही डायरेक्शनने चाललेत कारण त्यांना कंट्रोल करणारं कोणी नाहीये. सो रॅन्डम डायरेक्शन मध्ये त्यांची मुवमेंट होते. ज्यावेळेला नॉर्मल आपण एक कॉपर वायर घेतो, नॉर्मल कंडक्टर म्हणजे एक मेटलिक वायर जे करंट कंडक्ट करू शकतं. नॉर्मल वायर घेतली, कशालाही नाही कनेक्ट केली, त्याच्यामध्ये हे सगळे फ्री इलेक्ट्रॉन्स कुठल्याही डायरेक्शन मध्ये मूव्ह होत राहतात. पण ज्या वेळेला आपण एक कंडिशन क्रिएट करतो, कुठली कंडिशन मी नंतर सांगेन, तर एक कंडिशन क्रिएट केली, त्या कंडिशनमुळे काय होतं, जर आपण सगळ्या इलेक्ट्रॉन्सला एका डायरेक्शन मध्ये मूव्ह करायला पॉसिबल केलं, इफ इट इज पॉसिबल, देर इज अ पॉसिबिलिटी, त्याला एक कंडिशन आपल्याला क्रिएट करायला लागते. कोणती कंडिशन? तर आपल्याला त्या वायरला बॅटरीशी कनेक्ट करायला लागतं. एक सिंपल सेल घ्यायचा, त्या सेलला जर आपण ते वायर कनेक्ट केले, दोन एंड, सेलचे दोन एंड्स जर आपण कनेक्ट केले वायरने, तर इथे आपण बघा हे एक आपली सेल आहे, राईट. याला आपण ते वायर ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स, कॉपर वायर ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स रॅन्डमली मूव्ह करतात, जर आपण कनेक्ट केलं या बॅटरीला, एंड दोन्ही बॅटरीच्या एंडला जर आपण दोन एंड कनेक्ट केले, तर काय होतं, सगळे इलेक्ट्रॉन्स एका डायरेक्शन मध्ये मूव्ह व्हायला सुरुवात होतात. तुम्ही हे बघू शकत असाल, इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात. का होतात मूव्ह, काय रिझन आहे? तर त्याच्यासाठी आपल्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स त्या सेलच्या आत किती आहेत ते बघायला लागेल. या साईडला आपण बघाल सेलचं स्ट्रक्चर, इंटरनल स्ट्रक्चर आपल्याला एवढं जास्त लक्षात नाही घ्यायचं, थोडंफार आपण बघूया एक्झॅक्टली वरवर की काय असतं एक्झॅक्टली, का होतात, का इलेक्ट्रॉन्स, ते फ्री इलेक्ट्रॉन्स एका डायरेक्शन मध्ये मूव्ह व्हायला सुरुवात होतात, का होतात. तर याच्यामध्ये दोन टर्मिनल आहेत. आपल्याला माहितीये सेलला दोन टर्मिनल असतात, एक पॉझिटिव्ह टर्मिनल असतं आणि एक निगेटिव्ह टर्मिनल असतं. हे आहे पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हे आहे निगेटिव्ह टर्मिनल. का आपण म्हणतो याला पॉझिटिव्ह टर्मिनल? कारण याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स जास्त आहेत कम्पेअर्ड टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. या एंडला इथे एक इलेक्ट्रोड असतो, त्याला आपण पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणतो. ते का पॉझिटिव्ह आहे, तर ह्याच्यामध्ये प्रोटॉन्सची नंबर इलेक्ट्रॉन्स पेक्षा जास्त आहे. आणि आपल्याला माहितीये प्रोटॉन्स पॉझिटिव्ह असतात आणि इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज असतात. जर टोटल पॉझिटिव्ह चार्ज जास्त असेल टोटल निगेटिव्ह चार्ज पेक्षा, तर तो पार्टिकल पॉझिटिव्हली चार्ज असतो, राईट. तर हे टर्मिनल आपलं होतं पॉझिटिव्ह टर्मिनल, कारण इथे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कमी आहेत ऍज कम्पेअर्ड टू नंबर ऑफ प्रोटॉन्स, राईट. आणि हे टर्मिनल निगेटिव्ह आहे. का निगेटिव्ह आहे, तर इथे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्त आहे नंबर ऑफ प्रोटॉन पेक्षा. मीन्स म्हणजे काय, तर निगेटिव्ह चार्जेस जास्त आहेत पॉझिटिव्ह चार्ज पेक्षा. त्याच्यामुळे इथे झाले निगेटिव्हली चार्ज टर्मिनल झालं हे, आणि हे झालं पॉझिटिव्हली चार्ज टर्मिनल. आतून तिथे काही कनेक्शन होऊ शकत नाहीत, इलेक्ट्रॉन्स मुवमेंट होऊ शकत नाही. आपण ह्याला कनेक्ट करतोय वायरने, एक कंडक्टिंग वायरने कनेक्ट करतोय, कॉपर वायर सपोज आपण यूज करतोय. कॉपर वायर मध्ये भरपूर फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, राईट. मग ते इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी काय होते, ते रॅन्डमली मूव्ह करत होते.
आणि आता काय झालं, या एंडला वायरच्या एका एंडला मोर इलेक्ट्रॉन्स जास्त आहेत, या एंडमध्ये इलेक्ट्रॉन्स जास्त आहेत, मोर इलेक्ट्रॉन्स, दॅट मीन्स जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि या एंडमध्ये इलेक्ट्रॉन्स कमी आहेत, इथे लेस आहेत, दॅट इज कमी इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि इथे जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामुळे काय झालं, आणि हा माझा चॅनल आहे, हा पाथ आहे, मी एक पाईपलाईन बनवली आहे. तर या पाईपलाईनमुळे काय होतं, इकडे जास्त नंबर आहेत आणि इकडे कमी नंबर आहेत इलेक्ट्रॉन्सचे, तर ते इलेक्ट्रॉन सगळे मूव्ह व्हायला सुरुवात होतात जास्त नंबर पासून कमी नंबर पर्यंत. तर या डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रॉन्स मूव्ह व्हायला लागतात. आणि ज्या वेळेला इलेक्ट्रॉन्स, हेच कंडिशन आहे, ज्या वेळेला आपण हे एक पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हे एक निगेटिव्ह टर्मिनल आहे, याला जर आपण एक कंडक्टिंग वायरने कनेक्ट केलं तर सगळे इलेक्ट्रॉन्स, ह्याच्यामध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत, या एंडला जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत आणि या एंडला कमी इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यामुळे इलेक्ट्रॉन्स मूव्ह करतील जास्त प्लेस पासून कमी प्लेस पर्यंत. सो सगळे इलेक्ट्रॉन्स मूव्ह व्हायला सुरुवात होतील जास्त इलेक्ट्रॉन्स, दॅट इज निगेटिव्ह टर्मिनल पासून पॉझिटिव्ह टर्मिनल पर्यंत. आणि हीच कंडिशन आहे जी अलाव करते सगळ्या इलेक्ट्रॉन्सला एका डायरेक्शन मध्ये मूव्ह करणार. सो इथे काय केलंय, हे सगळे बघितलं आम्ही तुम्ही, की इथे इलेक्ट्रॉन्स कुठल्याही डायरेक्शनने मूव्ह करतात, पण इथे काय झालं, सगळे इलेक्ट्रॉन्स एका डायरेक्शन मध्ये मूव्ह करतात. का करतात, कारण या एंडला, कंडक्टरच्या ह्या एंडला मी कनेक्ट केलंय टर्मिनल, पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल, आणि या एंडला मी कनेक्ट केलंय पॉझिटिव्ह टर्मिनल. तर इथे कमी इलेक्ट्रॉन्स आहेत आणि या ठिकाणी जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि कंडिशन सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीची कंडिशन असते, पार्टिकल्सची कंडिशन असते, की ते कधीही मूव्ह होतात जास्त कंडिशन पासून कमी प्लेससाठी. जिथे जास्त व्हॅल्यू आहे त्या जास्त व्हॅल्यू पासून कमी व्हॅल्यू पर्यंत ते मूव्ह होतात. तुम्ही भरपूर कंडिशन बघितलं, हवा एअर मूव्ह होते, हवा मूव्ह होते, विंड ब्लो होतो. का होतो, कारण एका ठिकाणी एअरचं प्रेशर जास्त आहे आणि दुसऱ्या ठिकाणी एअरचं प्रेशर कमी आहे. मग त्यावेळेला काय होतं, ते प्रेशर इक्वल करण्यासाठी, इक्विलिब्रियम कंडिशनसाठी, जिथे नंबर ऑफ गॅसेस, एअर प्रेशर जास्त आहे म्हणजे नंबर ऑफ एअर पार्टिकल्स जास्त आहेत, त्या प्लेस पासून जिथे नंबर ऑफ पार्टिकल्स, गॅस पार्टिकल्स कमी आहेत, तिथे मूव्ह होतात. अजून दुसरी कंडिशन ही आहे, ज्या वेळेला आपण बॉल वरून थ्रो करतो, ज्यावेळेला आपण रिलीज करतो, पहिल्या फ्लोअरला आपण थांबलोय आणि तिथून बॉल रिलीज केला, कुठे जाईल, वर जाईल का खाली जाईल? ऑब्व्हियसली खाली जाईल. का? कारण तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, राईट. तर ज्या वेळेला एनर्जी, बॉल फर्स्ट फ्लोअरला होता तर तिथे त्याची पोटेन्शियल एनर्जी जास्त होती आणि ग्राउंडवर पोटेन्शियल एनर्जी कमी आहे. ज्या वेळेला आपण बॉल रिलीज करून हातातून सोडून देऊ त्यावेळेलाही बॉल कुठे जाईल, जास्त एनर्जी पासून कमी एनर्जीकडे, कारण त्याला इक्विलिब्रियम मॅच करायचं, आपल्याकडे जास्त त्याच्याकडे जास्त एनर्जी आहे, ती त्याला इक्वल करायची आहे. नेक्स्ट कंडिशन पण तुम्ही बघू शकाल, ज्यावेळेला आपण दोन बॉल आहेत, मेटल बॉल आहेत, हीट करायचे, आपल्याला गरम करायचंय. एक खूप गरम आहे, सपोज त्याचं 60 डिग्री टेम्परेचर आपण मॅनेज केलंय, आणि दुसरं आहे एकदम थंड, फ्रीजर मधून घेऊन आलोय, की त्याचं टेम्परेचर आहे 0 डिग्री, आणि त्या दोघांनाही आपण एकत्र ठेवलं, काय होईल? एक बॉल आहे ज्याचं टेम्परेचर आहे 60 डिग्री सेल्सिअस आणि दुसरा बॉल आहे ज्याचं टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस. या दोघांना जर आपण एका ठिकाणी ठेवलं टच मध्ये, ते दोघंही हे करतात, दे आर टचिंग इच अदर, मग काय होईल? ऑब्व्हियसली द हीट एनर्जी इथे, हीट एनर्जी विल मूव्ह होईल कुठून कुठपर्यंत, ज्याचे टेम्परेचर जास्त आहे त्यात, म्हणजे ह्याच्यामध्ये हीट एनर्जी जास्त आहे आणि ह्याच्यामध्ये हीट एनर्जी कमी आहे. मग इथे काय होतं, हीट एनर्जी मूव्ह होते जास्त कंडिशन पासून, जास्त हीट एनर्जी या बॉलमध्ये होती, ए बॉलमध्ये, आणि बी बॉलमध्ये कमी होती, तर हीट एनर्जी इथे मूव्ह होते जास्त ए पासून बी पर्यंत. त्याच सिमिलरली त्याच्यासारखंच इथेही होतं, इलेक्ट्रॉन्स या निगेटिव्ह टर्मिनलमध्ये इलेक्ट्रॉन्स जास्त आहेत
आणि पॉझिटिव्ह टर्मिनलमध्ये इलेक्ट्रॉन्स कमी आहेत. मग ते इक्वल करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स मूव्ह करायला सुरुवात करतात फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. आणि ज्या वेळेला हे सर्व इलेक्ट्रॉन्स एका डायरेक्शन मध्ये मूव्ह करतात, त्यांच्यामध्ये जी एनर्जी आहे त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असणार आहे, राईट? कारण ते मूव्ह करतात. कुठलेही ऑब्जेक्ट ज्या वेळेला मूव्ह करतं ते त्याच्यामध्ये एनर्जी असते, त्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. ज्या वेळेला सगळे इलेक्ट्रॉन्स एका डायरेक्शन मध्ये मूव्ह करायला लागतात, सगळ्यांची एनर्जी कलेक्ट होते, जास्त होते, मिक्स होते, आणि त्याच एनर्जीला आपण म्हणतो इलेक्ट्रिकल एनर्जी, राईट? सो तीच इलेक्ट्रिकल एनर्जी आपण यूज करतो कुठलेही इलेक्ट्रिकल अप्लायन्सला यूज करण्यासाठी. जर सपोज बल्बला ग्लो करायचंय, बल्ब का ग्लो होतो? ज्यावेळेला आपण स्विच ऑन करतो बल्ब ग्लो होतो. का होतो? कारण त्याच्यामध्ये तो काय बल्ब यूज करतो ही इलेक्ट्रिकल एनर्जी. इथे आपण बघितलंय या कंडिशन मध्ये इथे बल्ब ग्लो होतोय. का होतोय? कारण तो यूज करतोय एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, जे हे इलेक्ट्रॉन्स ज्यावेळी हे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत आहेत थ्रू दॅट बल्ब, त्यावेळेला ते कॅरी करतात इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि ती इलेक्ट्रिकल एनर्जी कलेक्ट झालीये ज्या वेळेला इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात एका डायरेक्शन मध्ये, त्या सर्वांची एनर्जी हे झाली, ऍडअप झालीये, इन्क्रीज झालीये. ती एनर्जी हे बल्ब यूज करतं आणि त्या इलेक्ट्रिकल एनर्जीला कन्वर्ट करतं हीट अँड लाईट एनर्जी मध्ये, आणि त्यामुळेच आपल्याला दिसतं बल्ब ग्लो होताना. सेम फॅन मध्ये तेच होतं. आपण ज्यावेळेला फॅन स्विच करतो फॅन रोटेट व्हायला सुरुवात होते. का होते? तर तिथेही ज्यावेळेला आपण स्विच ऑन करतो, आपण स्विच ऑन करतोय त्यावेळेला काय होतं, इलेक्ट्रॉन्सला पाथ मिळाला पास होण्यासाठी. इथे मी स्विच ऑन जॉईन केलं तर सगळे इलेक्ट्रॉन्स मूव्ह व्हायला सुरुवात होतात एका डायरेक्शन पासून दुसऱ्या डायरेक्शन पर्यंत, दुसऱ्या एंड पासून, एक बॅटरीच्या एक एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत. आणि त्यामध्ये त्या वायरमध्ये ज्या वेळेला आपण कुठलाही इलेक्ट्रिकल डिव्हाइस यूज करतो, तो डिव्हाइस ही इलेक्ट्रॉन्स मध्ये जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती एनर्जी यूज करून त्याला कन्वर्ट करतो युजफुल फॉर्म मध्ये. जसं बल्ब मध्ये या एनर्जीला कन्वर्ट केलं जातं हीट अँड लाईट एनर्जी मध्ये, फॅन मध्ये मेकॅनिकल एनर्जी कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट केलं जातं. इलेक्ट्रिक आयर्न आहे, आपली इस्त्री आहे, इस्त्रीमध्ये कन्वर्ट होतो ह्याला हीट एनर्जी मध्ये. इलेक्ट्रिकल एनर्जी यूज केली जाते या इलेक्ट्रॉन्सची आणि त्याला कन्वर्ट केलं जातं हीट एनर्जी मध्ये. कळालं एक्झॅक्टली इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय आहे, करंट इलेक्ट्रिसिटी काय आहे, आणि कसे अप्लायन्सेस वर्क करतात. एक्झॅक्टली काय होतं ज्या वेळेला आपण बटन स्विच ऑन करतो, कुठलंही बटन आपण प्रेस करतो आणि ते इलेक्ट्रिकल अप्लायन्स ग्लो करायला सुरुवात करतं, ते वर्क करायला सुरुवात करतं. का करतं? कारण हे होतं त्यांच्या मागे, इलेक्ट्रॉन्सला आपल्याला मूव्ह करायचंय, एक कंडिशन आपल्याला क्रिएट करायची ज्याच्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स, दॅट मीन्स अ चार्ज पार्टिकल, इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, इथे एक चार्ज पार्टिकल आहे, चार्ज पार्टिकलला आपल्याला मूव्ह करायचंय थ्रू दॅट वायर. त्याच्यासाठी आपल्याला यूज करतोय आपण सेल. या सेलच्या कनेक्शन नुसार इलेक्ट्रॉन्स मूव्ह व्हायला सुरुवात होतात एक एंड पासून, वायरच्या एक एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत. त्यामुळे सगळे इलेक्ट्रॉन्स कंटिन्युअसली एका डायरेक्शन मध्ये मूव्ह करायला सुरुवात होतात, आणि ज्या वेळेला ते मूव्ह होतात त्यांची एनर्जी ऍडअप होते, इन्क्रीज होते, कारण ते सगळे एका डायरेक्शन मध्ये मूव्ह होत आहेत. आणि त्याच एनर्जीला आपण म्हणतो इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि ह्या इलेक्ट्रिकल एनर्जीला यूज करून त्याला डिफरंट डिव्हाइसेस डिफरंट एनर्जी फॉर्म मध्ये, युजफुल फॉर्म ऑफ एनर्जी मध्ये त्याला कन्वर्ट करतात, आणि ते आपण अप्लायन्स यूज करू शकतो. हेच आहे बेसिक या चॅप्टरचं एक इंट्रोडक्शन आहे. पुढच्या क्लासमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करूया करंट, एक फिजिकल क्वांटिटीज घ्यायच्या आणि त्याच्याबद्दल जाणून घ्यायचंय, फिजिकल क्वांटिटी, त्याचा फॉर्म्युला आणि न्यूमेरिकल्स. तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल करंट, पोटेन्शियल डिफरन्स. ओके, चला तर मग बाय.